थांबा थांबा, स्क्रोल करू नका रे मंडळी. आधी माझ्या नवऱ्याचं रिॲक्शन तर बघा. तुमका पण असंच रिॲक्शन पाहिजे का तुमच्या नवऱ्याकडून? चला तर मग. नमस्कार मंडळी, बुक अँड बक बक विथ निकू तेजू मध्ये तुमचं स्वागत आहे. आज बनवूया कुकरमध्ये झटपट रेडीमेड पिठाचं सॉफ्ट फुगट ढोकळं. शेवटपर्यंत बघा, कारण सिक्रेट टिप तुमच्यासाठीच आहे. चला तर मग. इकडे मी अगोदर घेतलं आहे थोडीशी कोथिंबीर, 4-5 कढीपत्त्याची पानं, 2 मिरची. आता ह्यांना छान मस्तपैकी कापून घेऊया. मिरचीला अगोदर मी कापून घेतला आहे. त्यानंतर येतोय कोथिंबीरचा नंबर. छानपैकी ह्यांना कट करून घेऊया. बारीक कापून ठेवा. ही सामग्री जी आहे ती गोड पाण्यासाठी आहे. इकडे मी घेतलंय टोप, त्यामध्ये तेल टाकलं आहे. इकडे 1 आणि अर्धा चमचा मोहरी घेतली आहे. छान तड 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 आवाज येईपर्यंत ह्यांना छान भाजून घ्या. त्यानंतर जी कापलेली मिरची होती ती टाका आणि मग कढीपत्ता आहे तो टाका. मी आता इकडे कोथिंबीर बोलणार होती. कोथिंबीरला कसं आपण भाजणार, तर चला आता इकडे मी 1 वाटी पाणी घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला मी इकडे 4 चमचे साखर वापरलेले आहे. तुम्हाला जेवढं गोडपणा हवा आहे तेवढं तुम्ही ह्याच्यामध्ये चमचे वापरू शकता साखराचे. छान अशी उकळी येऊन द्यायची. चला तर मग आता इकडे मी गरम पाणी करायला कुकर ठेवते आहे. कारण जसं आपलं बॅटर रेडी होणार तसं आपल्याला लगेच त्या कुकरमध्ये आपल्याला तो बॅटर ठेवायचा. सो अगोदर न विसरता कुकरमध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता इकडे मी भांड्याला तेल लावून घेते, ग्रीस करून घेते छानपैकी. कारण जसं बॅटर रेडी होणार आहे तसं आपल्याला बॅटर तो त्या टोपामध्ये ओतायचा आहे. चला तर मग इकडे मी घेतलं आहे 1 चमचा साखर आणि 1 वाटी भर पाणी. इकडे मी अंदाजामध्ये घेतलं आहे आणि 1 चमचा तेल. छानपैकी ह्यांना मिक्स करून घेऊया. मिक्स मिक्स मिक्स. आता आपला येतोय मेन इन्ग्रेडियंट, रेडीमेड ढोकळं. इकडे मी वापरला आहे MTR ब्रँडचा ढोकळ्याचं पीठ. तो मला बेस्ट वाटतो बाकी इतर ढोकळ्यांच्या पिठापेक्षा. छानपैकी ह्याला मिक्स करूया. जास्त पण मिक्स करायचं नाही. बघा कसं पीठ वरपर्यंत आलेलं आहे. तर आपल्याला जास्त विस्क करत बसायचं नाही. थोडंसं 5 मिनटं मिक्स करायचं आहे आणि लगेचच आपण आपल्या भांड्यामध्ये जे तेल लावलेलं जो भांडं होता त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. छान एकदा दोनदा असं आपटा आणि मग कुकरमध्ये गरम पाणी आपण जे ठेवलं होतं ते रेडी आहे. त्यामध्ये ह्या भांड्याला जाऊ दे. कुकरचं ढाकण लावून घ्या. आपल्याला फक्त 15 ते 25 मिनटं थांबायचं आहे. कारण ढोकळा छान शिजला सुद्धा पाहिजे, नाहीतर तो आतमधून नरम नरम राहतो. चला तर मग आपला ढोकळा असा प्रकारे रेडी आहे. मित्रांनो, बेसनमुळे प्रोटीन चांगलं मिळतं. स्टीम केल्यामुळे ऑइल खूप कमी लागतं. पचायला हलकं, ब्रेकफास्टसाठी परफेक्ट. पोट भरतं पण हेवी वाटत नाही. एकदा बनवला की परत परत करावंसंही वाटेल. सो ही रेसिपी बघा. ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी आहे आणि मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. छानपैकी आता मी इकडे ढोकळा कट करून घेतला आहे. आता त्यावर जो गोड पाणी रेडी केलं होतं ह्या ढोकळ्यावर छानपैकी ओतून घ्या. छान जे कोथिंबीर कापलं होतं कोथिंबीर टाकून घ्या. छान असं काय दिसतंय ढोकळा खायला. हा. थँक्यू सो मच. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका. बाय.